कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्यासारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. देवा, किती भयानक स्वप्न होतं. तो वाडा इथेही पाठ सोडत नाहीये माझी. किती घाबरले मी. माय गॉड, किती उशीर झालाय. तो अनही त्या मंदिराजवळ थांबला असेल. आवरायला हवं पटकन. साहेब, आपल्या साखर कारखान्यातल्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी हे अर्ज आले. सूर्यकांतला दाखवलेत? हो, त्यांनी तपासून जे योग्य वाटलं ते तुमच्यापर्यंत पाठवलेत. आता तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. हो. तुम्ही दोघी अचानक काय काम काढलेत? दादासाहेब, आम्ही म्हात्रे, जी. आता बोला. दादासाहेब, आम्ही तुम्हाला सावध करायला आलोय. थोरल्या बहिणींनी काही ऐकले आणि त्यावरून अण्णासाहेबांच्या मनात काहीतरी शिस्त आहे हे जाणवतंय आम्हाला. जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. असं फिरवून फिरवून बोललेलं आम्हाला आवडत नाही. थोरल्या बहिणींनी अण्णासाहेबांचं बोलणं ऐकलंय. आऊसाहेब आणि अण्णासाहेब बोलत होते आणि त्यांच्या मते अण्णासाहेबांनंतर गादीवर बसण्यास तुम्ही सक्षम नाही. दादासाहेब, हसण्यासारखं नाही आहे. मग काय रडू आम्ही? अण्णासाहेब बोलायला काहीही बोलतील, पण त्यांच्यानंतर गादीवर हक्क फक्त आमचाच असेल. आकाशात सूर्य चंद्र जसे अढळ आहेत तशीच ही गोष्ट ही अढळ आहे की अण्णासाहेबांनंतर गादीवर फक्त आणि फक्त आमचाच अधिकार असेल. आम्ही नाही भीत असल्या फुटकळ बातम्यांना. आकाशातल्या सूर्यचंद्रावर काळाची सावली पडली तर त्यांचंही अस्तित्व नाहीसं होतं अलकवंसा. म्हणून चिंता करतो आम्ही. पण आम्ही मूर्ख ना, उगाच काळजी करतो आपल्या माणसांची.
त्यांना त्याचं काही आहे का बघा. कसली चिंता नाही की काही नाही. आमच्या कानानं ऐकलं आम्ही म्हणून त्रागा करतोय. आपण हातावर हात धरून बसलो तर सगळं हातातून निसटून जाईल. गाफील राहिलो तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा जाणवेल आपण किती करंटेपणा केला ते. या वाड्यात बायकांनी आवाज काढायचा नाही. पुरुषांच्या भानगडीत पडू नका. तुमची अक्कल फक्त चूल आणि मूल एवढीच. समजला? काय चुकलं माझं अलकवांचं? काय चुकलं एवढं? उद्या जर चुकून मागून सगळी सत्ता भाऊजींच्या हातात गेली तर सगळ्या वाड्यावर कपिलाची मर्जी चालेल. आणि तसं झालं तर भूतकाळाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार आहे का हो? तुम्ही नका काळजी करू. त्या कपिलाची सत्ता या वाड्यावरती मी अजिबात सहन करणार नाही. माझा नवरा माझ्यावरती डोईजड झाला तर मी त्याला सोडून आले, तर त्या कपिलाची सत्ता मी सहन करीन? आता आपल्यालाच काहीतरी उपाय काढायला हवा. आणि सध्या तरी मला एकच उपाय दिसतोय. मेघदत्तला लग्नासाठी तयार करायचं. कारण जर रावसाहेब नाहीत तर हे सगळं मेघदत्तच्या हातात जायला हवं. कारण माझी अजिबात इच्छा नाही अनयच्या होणाऱ्या बायकोच्या तालावर नाचण्याची. कसली चिंता करू नकोस बेटा. तुझं सगळं चांगलंच होणार आहे. खरंच गुरुजी? अगदी 100%. अगं तुझ्या नशिबात राजयोग आहे. राजयोग. हो अगं मी लिहून देतो ना तुला. तुझं लग्न एका राजकुमाराशी होणार आहे. अगं जन्मजन्मांतरीच्या गाठी तर वरच बांधलेल्या असतात आणि विधिलिखित जे असतं ते होतच. तो माणूस तुझ्याही आयुष्यात येणार आहे. एक राजकुमार. राजकुमार? माझं लग्न आहे का राजकुमाराशी? गुरुजी हे खूप विचित्र नाही वाटत आहे? अगं नियतीनं तेच वाटून ठेवलंय. मला नाही वाटत असं. पण तरी तुमचे आशीर्वाद मात्र सदैव माझ्या पाठीशी राहू दे. बरं मी निघते, खूप उशीर होतो. अनय, हाय. हाय. ए तुला मंदिर शोधायला त्रास नाही ना झाला? अगं नाही, मी इथे आलोय आधी. हे काय आहे? हे काही नाही. काही नाही म्हणजे पेंडंट आहे ना कुठलं तरी? अगं हे काय मी तुला सांगितलं ना तर तुझं माझ्याबद्दलचं मत बदलेल. मत का बदलेल? सांग ना काय आहे. अगं निशाणी आहे कसली तरी. लोगो. लोगो लोगो म्हणजे ते गुड लक चार्म, फेंगशुई. माझा मित्र म्हणाला की आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, घालून जा. म्हटलं ठीक आहे घालतो. तुला आता वाटेल की ही काय अंधश्रद्धा आणि नाही नाही, इट्स ओके. अरे काही काही लोकांचा असतो विश्वास, असते श्रद्धा आणि त्यातच तर शक्ती आहे ना. इट्स फाईन. जाऊया का ऑफिसला? हो हो निघूया.
चल. लेख अनभिज्ञ आहे. हिच्या पायाखाली काय जळतंय याचा हिलाच पत्ता नाहीये. आता हिला सारं खोटं वाटतंय, पण हिचं नशीब हिला कुठं घेऊन जाणार आहे याचा हिलाच पत्ता नाहीये. देवा, रक्षण कर रे पोरीचं. हॅलो. अगं रेवा, तू आहेस कुठे? किती उशीर? अगं येतेय मी, वाटेतच आहे. बरं आहे का तुझं? तुझे नाही ऑफिसमध्ये खूप लाड होतात. ए, लाड काय त्यात? मग काय, कधी यायचं कधीही जायचं. तू आहे ना, तू या ऑफिसची ना राजकुमारी आहेस, राजकुमारी. अगं जे ते येऊन मला हेच म्हणतंय. मी आता मंदिरात होते तर ते गुरुजी मला हेच म्हणाले की तुझं लग्न म्हणे एका राजकुमाराशी होणार आहे. आता तुझा होणारा नवरा असेल कुणीतरी राजकुमार. ए, पुरे आता तुझी निरर्थक बडबडा. मी पोचले ऑफिस जवळ, मी वर येते, मग बोलूया. बाय. हो हो सर, हो नक्की नक्की. नाही नाही, प्रेझेंटेशन तयार असेल सर, तुम्ही फक्त वेळ सांगा. सॉरी, आत येऊ? हो नक्की नक्की, प्रेझेंटेशन तयार असेल सकाळी. हो नक्की नक्की, या या. राईट सर, राईट राईट. ओके सर, या. बाय बाय सर. हां सर, अनय अनय हे आमचे सर, म्हणजे प्रदीप शास्त्री. ग्लॅड टू मीट यू सर. मी टू. बस बस बस. सर, ही माझी फाईल. नाही, तुझ्या क्वालिफिकेशन पेक्षा तुझं लक, तुझं नशीब या ठिकाणी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय सर? आपण ज्या प्रोडक्शन हाऊससाठी वाडा तयार करतोय ना, त्याच प्रोडक्शन हाऊसचा आता फोन आला होता. परवा सकाळी त्यांना प्रेझेंटेशन हवंय. मी त्यांना हो म्हटलंय. पण सर, तुम्हाला माहितीये इतक्या लवकर हे शक्य नाहीये. म्हणूनच तर म्हटलं मी, या अनयचं लक फॅक्टर आपल्याला उपयोगी पडेल. सर, तुम्ही नक्की काय म्हणताय मला कळत नाहीये, पण आमच्या आऊ म्हणजे आमच्या आजी, त्या नेहमी असं म्हणतात की जगात कुठचीच गोष्ट अशक्य नाहीये. कारण देवानी माणसाला एक खूप मोठी भेट दिली आहे, आपला मेंदू. जर ही ताकद आपण नीट वापरली ना, तर मार्गातले सगळेच अडथळे दूर होतील. दॅट्स अ स्पिरिट, दॅट्स अ स्पिरिट. गुड. हे बघा, सिनेमा सिरियलसाठी आपण सेट्स बनवायचं काम सुरू करतोय. हे पहिलंच असाइनमेंट आहे. मी नेटवर काही वाडे सर्च केले होते, त्यातला हा एक वाडा त्या प्रोडक्शन हाऊसला आवडलाय. हा तर हा वाडा म्हणजे हाच का? कारण आवडला त्यांना हा वाडा, आणि आम्ही हो म्हटलं कारण आमच्या पथ्यावरच होतं ना ते. ऍक्च्युली अनय, हा वाडा माझ्या गावातलाच आहे. मी गेले होते तिथे, पण तिथली माणसं खूप खडूस आहेत. प्रचंड माज आहे त्यांना. म्हणजे मान्य आहे मला, राजघराणं आहे ते, पण इतका माज. आणि समोरून एक मुलगी येऊन तुमची माफी मागतेय, तर तिच्या अंगावर कसं धावून जाऊ शकता ना तुम्ही? म्हणजे मी तुला सांगते, अरे ती लोक. शांत हो ना, आपण कामाचं बोलूया. सॉरी सॉरी सर, ॲक्च्युली मी भरकटले थोडीशी. एनिवेज, मी गेले होते ह्या वाड्यात, पण काही कारणांमुळे मला आतला वाडा नाही बघता आला. तरीही रफ डिझाईन्स बनवलेत मी. हे बघ. हे सगळं चुकीचं आहे. वाडा असा आतून नाहीच आहे. म्हणजे तू पाहिलायस का वाडा आतून? नाही, म्हणजे नाही. पण मग इतक्या कॉन्फिडेंटली चुकीचं आहे असं का नाही नाही म्हणतोयस? नाही, मी काय म्हणतोय, या डिझाईन मध्ये ना काही आर्किटेक्चरल फॉल्ट्स आहेत.
म्हणजे बघ ना, लॉजिकली हा जो बाहेरचा एरिया आहे तो ह्या रूमच्या एरियाशी प्रपोर्शनेट नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वाड्यात आय मीन या सगळ्या जुन्या वाड्यांमध्ये किचन असं बाहेर नसतं, ते नेहमी आतल्या बाजूला असतं. अरे वा, गुड. जुन्या वाड्यांबद्दल बरीच माहिती आहे तुला. पण मग आता काय करायचं? विचार, आय मीन सर, मला विचार करायला थोडा वेळ पाहिजे. दिला तुला भरपूर वेळ दिला. उद्या सकाळपर्यंत भरपूर विचार कर आणि निर्णय दे. काय, उद्या संध्याकाळपर्यंत हे काम कम्प्लीट झालं पाहिजे. परवा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ते प्रेझेंटेशन द्यायचं आहे. देवा, तू याला सगळी डिटेल्स दे. आता हा तुझा ऑफिशियली पार्टनर झालाय. थँक्स अ लॉट सर. वेलकम. थँक्स अ लॉट. वेलकम टू सिटीस्केप्स. आणि हे तुमच्या पत्नीच्या संरक्षणासाठी. निरोप मिळताच लगेचच आले. म्हणजे हे खरं आहे का? खेळ सुरू करायची वेळ झाली? काळाचं चक्र पूर्ण झालं? बाबा, पण हे इतक्यात होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे आपण घाई तर करत नाही ना? नाहीतरी इतकी वर्ष आपण वाट पाहतोय. आता अजून हाय. या वाड्यात नवीन सून येणार. भूतकाळ पुन्हा घडणार. वाड्यातल्या सुनेच्या तयारीला सुरुवात करायची. आपण करायची. तुम्ही म्हणाल तसंच होणार. खेळ आता सुरू होणार. आता सुरू होणार. काय गडबड आहे? अनर्थ घडणार आहे. जाऊ द्या मला. कसला अनर्थ घडणार आहे? भैरवाचा योग, नशिबाचे भोग नाही सुटणार, नाही सुटणार. अरे एवढ्या राज्याला वाड्यात संधी झोपल्या ती आणि काय रे, कसला अनर्थ घडणार आहे?